सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात वसलेलं एक छोटंसं गाव. नाव आहे बिळूर. पण भाविकांच्या श्रद्धेने मोठं झालेलं हे गाव, जवळपास 12 ते 15 हजार लोकसंख्या असलेलं हे गाव एक विशिष्ट ओळख जपते. ती म्हणजे श्री गुरुबसवेश्वर विरक्त मठ. हा मठ म्हणजे गावकऱ्यांच्या नुसता श्रद्धेचं नव्हे, तर इतिहासाचंही एक सजीव प्रतीक आहे. दगडी बांधकाम असलेला हा मठ 1921 साली उभा राहिला, पण त्यामागचं अस्तित्व शतकभर जुने आहे. श्री गुरुबसवेश्वर महास्वामीजींनी इथेच निवास केला, इथेच उपदेश दिले आणि इथेच समाधी घेतली. एक सामान्य माणूस ते अख्ख्या गावचं श्रद्धास्थान होईपर्यंतचा त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. या पवित्र मठाच्या पायऱ्यामधची ती शब्दात न मावणारी गोष्ट. चला भेट देऊया बिळूरच्या या आध्यात्मिक तेजाला. ही गोष्ट आहे 1765 सालची. कर्नाटकच्या कलबुर्गीजवळ रेवाप्पय्यन हंगरगी नावाच्या एका गावात रामणगौडा आणि चन्नम्मा या शिवभक्त दाम्पत्याच्या घरी एक बाळ जन्म घेतला. त्याचे नाव ठेवले जीवाप्पा. शिवभक्तीचा अंश म्हणून जन्मलेलं हे बाळ, त्याच्या डोळ्यात तेज होतं. पण नियतीची परीक्षा सुरू झाली. गावात दुष्काळ पडला. उपासमारीने विवश होऊन रामणगौडाने कुटुंबासह स्थलांतर सुरू केले. भटकंती करत करत ते सिंदगी मठात पोहोचले आणि मग आपल्या लहान जीवाप्पाला गुरूंच्या स्वाधीन करून माता पित्याने काळजावर दगड ठेवला. ते बाळ रडत होतं, पण आता त्याच्या आयुष्यात गुरुसेवा हे ध्येय ठरलं होतं. सिंदगी मठात जीवाप्पाने गुरु षण्मुख स्वामींची सेवा केली. गावच्या प्रतिष्ठित शेट्टी कुटुंबात काही वर्षे ते वाढले. वयाच्या 12व्या वर्षी त्यांच्यातील दिव्यता दिसू लागली होती. मठात गुरूंची सेवा करणारे, फुलं गोळा करणारे आणि गुरूंच्या आज्ञेत राहणारे जीवाप्पा आता गुरु बसव बनण्याच्या वाटेवर होते. संकगावचे स्वामीजी यांच्याकडून त्यांनी माहेश्वर दीक्षा घेतली. संकगावच्या स्वामीजींनी जीवाप्पा यांना श्री गुरु बसव असे नाव दिले. श्री गुरु बसव यात संपूर्ण मनाने उतरले. वय 25 होताच संकगावचे गुरूंनी त्यांना आज्ञा दिली, बिळूर गावात एक बडकं मठ आहे, तिथे जा आणि त्या ठिकाणी शिवसेवा पुन्हा जागृत कर. श्री गुरु बसव बिळूरमध्ये आले आणि पाहिलं, झाडा झुडपांनी वेढलेलं, अंधारलेलं, दुर्गंधयुक्त पडलेलं शिवालय होतं. त्यांनी एक अर्धपडकी खोलीतच वास्तव्य स्वीकारलं. भिक्षा मागून पीठ साठवायचं, ते विकून मठाचा परिसर स्वच्छ करायचे. त्यांनी मठाचं पुनर्जीवन सुरू केलं. हळूहळू लोकांचा विश्वास जिंकला आणि उभं राहिलं एक शक्तिशाली मठ. आज इथे हजारो भक्त येतात. त्यावेळी मठाचं भव्य रूप नव्हतं, पण स्वामीजींनी आपल्या तपश्चर्याने, सेवाभावाने आणि निस्वार्थ समर्पणाने त्या ठिकाणी एक छोटंसं पण तेजस्वी मठ उभारलं. त्या छोट्या मठात त्यांच्या दिव्यतेचे असंख्य अनुभव घडले, चमत्कार घडले, भक्तांना दिशा मिळाली. प्रत्येक गावकरी त्यांच्या चरणी नम्र झाला. अखेर 1858 साली श्री गुरुबसवेश्वर स्वामीजींनी बिळूर मठात समाधी घेतली. आजही त्यांच्या समाधीसमोर बसलं की एक शांत दिव्यता मनाला स्पर्श करून जाते आणि जाणवतं, हे मठ केवळ दगडांचे बांधकाम नाही, तर श्रद्धेचे बांधलेलं एक जिवंत तीर्थ आहे. आज इथे दरवर्षी मे महिन्यात रथोत्सव यात्रा साजरा केला जातो. त्याआधी 10 दिवस शिवपुराण कार्यक्रम असतो. स्त्रियांसाठी शिदोरीचा कार्यक्रम असतो, ज्यात शेकडो स्त्रिया शेंगापोळ्या बनवून चालत मठात येतात. प्रत्येक स्त्री आपल्या परीने 10, 20 तर 50 पोळ्यांचं अन्न प्रसादासाठी घेऊन येतात. ही सेवा म्हणजे त्यांची श्रद्धा आहे. अखेरचा म्हणजे रथोत्सवाचा दिवस येतो. स्वामीजींचा रथ फुलांनी सजवलेला हजारो भक्तांच्या उपस्थितीत गावात प्रदक्षिणा घेते. रथ ग्रामदेवता श्री काळभैरवनाथांच्या मंदिरासमोर थांबतो. तिथे वंदन घेऊन पुन्हा मठात परततो. हे रथ, हे यात्रा फक्त उत्सव नाहीत, तर ते श्रद्धेचे प्रतीक आहेत. हे मठ म्हणजे केवळ वास्तू नाही, तर ते गावकऱ्यांच्या हृदयात वसलेलं श्रद्धास्थान, विश्वासाचं स्थान आहे.
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.